शांत बसा. प्रेस सुरू आहे. शांत बसा. शांत बसा रे. प्रेस सुरू झाली आता. थोडे शांत बसा. कॅमेऱ्यावाल्याला त्रास नका देऊ. कॅमेऱ्यावाल्याला कुणी आपल्या पोरांनी त्रास देऊ नका. काय होतं बोला. माझं म्हणणं असेल, शेवटी 60-70-80 वर्षापासून या समाजाला आरक्षण असून सुद्धा ओबीसी दिलं गेलं नाही. म्हणून हा प्रचंड मोठी वेदना आहे. याला राज्य सरकारने, मुख्यमंत्र्यांनी त्याला गर्दी समजू नाही, तर याला वेदना समजावी. गोरगरिबांच्या लेकरांची वेदना आरक्षणासाठी वाटोळ होते लेकराचं होईल. म्हणून या गरीब मराठ्यांचे लोक मुंबईत आले. सर्वसामान्य मुंबईकर आणि श्रीमंत मुंबईकर सगळ्या जाती धर्माचे लोक आमच्या गरीब मराठ्यांची सेवा करतात. काय कारण माग बंगार गोळ्या झाले गावात धामाचे नसते. आरडाचे सारखे पैसे म्हणल्यावर सुद्धा कळत नाही तुम्हाला. गोरगरिबांच्या आयुष्यातल्या लेकरांचा प्रश्न आहे. म्हणून मुंबईत आले सगळेजण गरीब मराठ्यांची सेवा करायला. त्याला गर्दी समजू नका. इथं सांगितलं 2-4 हजार थांबा म्हणून इथे, बाकीचे तिकडेच थांबा. माझी राज्यातल्या गरीब मराठ्यांना विनंती आहे, तुम्ही जे राज्यभरातून आता मुंबईकडे कूच करायला लागलात, मुंबईकडे यायला लागलात, येताना मुंबईत असणाऱ्या ग्राउंडवर आपण आपल्या गाड्या सुरक्षित पार्क लावा पार्किंग मध्ये. नंतर रेल्वेनं तुम्ही आझाद मैदानला या. ही एकदम सोपी प्रक्रिया आहे. तुम्हाला वाटत असून आपली गाडी असून आपण रेल्वे कशाला जायचं. गाडी सुरक्षित राहते, तुम्ही सुरक्षित राहताय. मी सांगतोय तुम्ही एवढं लक्षात ठेवा. मैदानावरती गाडी लावा, तुम्ही वाशीला लावा, शिवडीला लावा, मस्जिद बंदरला लावा. तिथं आझाद मैदानच्या आजूबाजूचे काही 29 ग्राउंड आहेत ते फुल झालेत वाटतं. त्याच्यामुळं जरी तुम्ही 20 किलोमीटर वाहना लावले तरी काही अडचण नाही. तिथं पोलीस संरक्षण आहे. गाडीचं रक्षण बिचारे ते पोलीस बांधव करतायत. तुम्ही 5 रुपयात आझाद मैदानला येता म्हणजे उलट तुम्ही टेन्शन फ्री होताय. तुम्ही दिवसभर गेल रात्रभर इकडे राहिले तरी रेल्वेला कधी तुम्ही लांबपर्यंत जाऊ शकता हे समजून घ्या. काही भावांना आपल्याला वाटतं आझाद मैदानला आंदोलन सुरू आहे आणि आमच्या गाड्या वाशीला कमून इतक्याला. उलट इथं लावायला जागा नाही. तुम्ही तिथं लावल्यात तुमची गाडी सुरक्षित राहते आणि तुम्ही इकडं मुंबईत फिरताय. मग ही गोष्ट सगळ्यांनी समजून घ्या. दुसरं असं, ग्रामीण भागातून जे जेवणाचे ट्रक भरून यायला लागल्यात त्यांना माझी विनंती आहे, कुठं कुठं पार्किंगला लोक थांबलेत हे आधी बघा आणि तिकडून येतानाच वाटप करत या आझाद मैदानाकडे. तुम्ही वाशीला वाटप करा, चेंबूरला वाटप करा, महानगरपालिकेसमोर करा, तुम्ही शिवडीला करा, तुम्ही त्याच्यानंतर त्या मस्जिद बंदरला करा. त्यानंतर तिथं बरेचसे ग्राउंड आहेत. काय बीपीडी का काहीतरी बीपीडी काहीतरी आहे, बीपीटी, हा ते एक मोठं ग्राउंड आहे. तिकडून वाटप करत मग इकडे डायरेक्ट ट्रका भरून इकडे आणू नका. कारण इथं शिल्लक राहता तिकडच्या उपाशी मरती. त्यामुळे तिकडून वाटीत वाटीत इकडे आहे. ही दुसरी गोष्ट सांगितली. माझी तिसरी गोष्ट आहे, इथं जे अन्नछत्र सुरू केलेत ना
हे विशेष महाराष्ट्रातल्या लोकांनी आणि इथल्या मुंबईतल्या लोकांनी आणि आपण आंदोलकांनी समजून घ्या. अन्नछत्र सुरू केलेले एक जणांनी केले, त्याच्या जीवावर कोणी पैसे कमवू नका. मी मीडियात नाव घेईना. परत म्हणतात हे काय झालं, अन्नछत्र एकाने सुरू केलंय आणि पैसे मागवतोय तिसरा. आज ते नालायकपणा करून गरीबाचं रक्त पेचं बंद करा तुम्ही. मी क्लिअर सांगतो, मी नाव घेईन, माझ्या जवळचा असो तर लांबचा असो, तुम्ही माझ्या गाडी घेऊन पळताय म्हणून का तुम्ही पैसे जमा नाही करू शकत. तो आता मग किती पैसे झाले दिले ते फेडलेले ते आम्ही सगळे मराठी जमा करून देतो. कारण मी कोणाला बोलतो त्याला कळतंय, कारण त्याने लोकसभेत सुद्धा पैसे खाल्ले ते मला माहिती. आता ते रेनकोटच्या नावाखाली पैसे गोळा करत असला तर हे जमणार नाही मला. रेनकोट एका माणसाने वाटप केलेत, मला इथं रेनकोट वाटायचं असं म्हणून ते कोणत्या लोकांकडून पैसे जमा करतो. भिकार धंदे बंद करतो. तुही माझ्या नजरेत इज्जत आहे. तुला क्लिअर सांगतो, मी नाव घेईन पुराव्यासही. लोकसभेत कोणाकडून पैसे घेतले याचं मी नाव घेईन, आणि आता रेनकोटचे कोणाचे पैसे जमा केले ते बी घेईन. मी सोडून देतो तुला. मला बोलायला नको. तू माझ्या जवळचा असेल लांबचा असेल माझ्या घेऊन गाडी घेऊन पळतो. तुला काय घेऊन पळ मानलेलं नाही. तू माझ्या जीवाचा विश्वासाचा म्हणून घेऊन पळतो आणि डिझेल टाकून पळतो म्हणजे विश्वासाचा घात होऊन द्यायचा नसतो. मी त्याच्यासाठी कसं विश्वास कमीतो. तो डिझेल किती झाला आतापर्यंत या गाडीचं भाडं सांग, 1 मिनिटात महाराष्ट्रातल्या मराठ्याला द्यायला लागतो. मला नाव खराब होतं तुमच्या असं नालायकपणामुळे. मी मागायला लावल्याचे असं होते ते. आणि महाराष्ट्रातल्या मराठ्याला सांगतो आता, 1 रुपया सुद्धा कोणाला द्यायचा नाही. तुम्ही दिले असते तर आज रात्री तुमचे पैसे मागायला मागा. समजलंय का? महाराष्ट्रातल्या मराठ्यांना या पत्रकार परिषदेच्या आणि पत्रकार बांधवाच्या माध्यमातून जाहीर सांगतो, जेवणाला कुणाला छत्र्या वाटायच्या असतील, कुणाला रेनकोट वाटायचे असतील, तो या गाडीतल्या मात्र वाटेव म्हणा, आम्ही 1 रुपया देत नाही तुला. आणि आम्हाला रेनकोट छत्र्याची गरज नाही आणि आमचा पावसात झोडपू. हे दुकानदार तर बंद केलेच नाही. समाजाच्या जीवावर फायदे आणणारे हे बंद करून टाकले. यांना समाजाच्या जीवावर पैसे कमायचे, मी तेच बंद केलेत. पण यांचा हळूहळू असं करून काहीच सुरू आहे. तर मी भारतीचे नाव सांगून देतो, आईचा जीव बरा होईल. तुला होता संधी राहत आहे, भात आहे, इथं लोक पायाकडे ढोपडीच असते जरूर. दादा नाही भादा नाही काही नाही. मग आम्ही इज्जत देतो ती सांभाळ. तुला पुन्हा एकदा सांगतो, आम्ही इज्जत देतो ती सांभाळ. सगळ्याला पोटभर ताकदवर असते तेवढे, असं काय नाही. कोण दादा असतो काय नसतो, फक्त इज्जत करीत असते प्रत्येक जण प्रत्येकाला खंबीर असतो. मग पुढे यायचं त्याचं नसतं इथं, हे ध्यानात ठेवायचं सगळे. पुन्हा एकदा सांगतो शेवटचं, महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी कोणालाही पैसे द्यायचे नाही. आपण आपलं काय करायचे, गरिबाची सेवा तुम्ही येऊन करा. किंवा तिकडून पाठवलं तर येताना आता ट्रका लोक भरून आणायला लागले. तुम्ही सांगत आहे का नाव? उगाच पैसे काढायचे काय करते, समाज मोठा करा तिला सोडून छापायचंच बघत आहे. आम्हाला वाटलं काही माघारी पडत होतं काय. आणि शेवटचा मुद्दा, उद्यापासून मी आता काल आणि आज पाणी पिलं, उद्यापासून पाणी पिणे सगळं उपोषणाचं मी बंद करणार. सरकार मागण्याची अंमलबजावणी करत नाही, त्याच्या लक्षात येत नाहीये. त्यामुळे उद्यापासून मी पाणी बंद करणार आहे. आमरण उपोषण कडक सुरू करणार. उद्यापासून पाणी सुद्धा बंद. आणि 5वा मुद्दा, मराठा समाजाच्या एकाही पोरानं दगडफेक अमुक तमुक करायचं नाही. समाजाला खाली मान घालावं लागेल असं एकही पाऊल कोणी उचलायचं नाही. सगळ्यांनी शांत राहायचं. त्यांना किती आपल्यावर अन्याय करू द्या, अत्याचार करू द्या, मला तुमच्याकडून शांतता पाहिजे. काही करून तुम्हाला मी आरक्षण देणार आहे, त्याशिवाय मुंबई सोडणार नाही. हा शब्द आहे माझा. फक्त तुम्ही शांत राहा, शांत बसा.
आता तुम्ही म्हणताय म्हणून आम्हाला माहित झालंय, नाही तर आम्हाला माहित नाही. काल जर मुख्यमंत्र्यांच्या घरी बैठक झाली आणि मुख्यमंत्र्यांनी जर असे आदेश दिले की तातडीनं मार्ग काढा, तर मग ज्यांना सांगितले ते का काढत नाही? हे तुम्ही म्हणताय म्हणून आम्हाला माहित झालं. त्यांनी जर उपसमितीला मंत्रिमंडळाच्या त्यांना जर सांगितलं की रात्रीच की तुम्ही तातडीनं हा मार्ग काढा, तर हे का काढत नाही? आता बैठक सुरू असते, हे बैठका हमेशा सुरू असतात, गेले बंगाऱ्याची मार्ग काढून लोकांच्या मनात जे काही आहे गरीबाचे ते सोडून द्यायचे. काल बोललो ना, पुन्हा बोललो का? खरं बोला, खोटं बोलू नका. कालचाच विषय ना, मग काल बोललो ना त्याच्यावर. काल बोललो मी म्हणणं माझं राज ठाकरे यांच्या याच्यावर कालच सांगितलं की समाजाच्या राज्यातल्या म्हणणं आहे तर दोघं भाऊ चांगले आहेत, ब्रँड चांगला आहे. पण हे विनाकारण मराठीच्या प्रश्नाचा बळी पडतो. त्याला आम्ही कधी विचारलं का तुला 11 ते 13 आमदार निवडून दिले आणि ते पळून गेले, त्याच्यानंतर तू आमच्या मराठवाड्यात का आला, आम्ही तुला विचारलं का? तू काल पुण्यात का आला, तुला विचारलं का? तो नाशिक सासरवाडी, तू 50 बाऱ्या नाशिकला करून येतो, आम्ही तुला विचारलं का? एक दिवस लोकसभेला सुद्धा तो हा गेम केला त्यात फडणवीसनं, त्याच्यानंतर विधानसभेत तो पोरगं पाळलं टेनिस, तरी तो त्याच्याच तुरण वळीतो, तो पोरगं पाडलं. हे म्हणजे हे राज ठाकरेमध्ये असं आहे, मानाला भुकायला पोरग आहे. त्याच्या घरी नुसतं फडणवीस चहा पिऊन गेला की सगळा पक्ष बरोबर झाला तरी घरात चालतो. असले कुचक्या कानाचं म्हणतात आमच्या खेड्यात, कुचक्या कानाचं. चंद्रकांतदादा पाटील असं म्हणतात, आत्ताची ही सगळी धडपड सुरू आहे ही ओबीसी आरक्षणाची धडपड येणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी सुरू आहे. पण त्यांना हे माहीत नाही, जोपर्यंत झालेली होत नाही तोपर्यंत हे होऊ शकत नाही. चंद्रकांत दादा पाटलाला म्हणा, आम्ही मधल्या काळात तुम्ही पोरांचं चांगले काम केल्यामुळं बोलायचं कमी केलं, तुम्ही तर आहे. तू उपसमितीचा अध्यक्ष होता, तोच व्हॅलेटिया रोखल्या होत्या हे आम्हाला माहिती. मराठीच्या शिया खाऊ नको, निधून पुढे बोलू नको चंद्रकांत पाटलाला म्हणा, नाही तो निटोबा मराठी काढतील मग. कारण या चंद्रकांत पाटलानेच आमच्या व्हॅलिडिटी रोखून धरल्या होत्या मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावर, ते आम्हाला चांगला माहिती. त्यामुळे इथून पुढे वचवच करू नको, कारण तो काय लांब नाही. कोल्हापूर म्हणजे तो आमच्या घरात घराण्याच्या काठात आहे, विधानात ठेवलं. चंद्रकांत पाटला काय अक्कल तर पोगरी त्याला अक्कल असे थोडं असतं का, त्याच्यामुळे त्याला काढून टाकलंय. चंद्रकांत पाटील लय लांब जायला लागला आता, असा शब्द वापरला कधी नाही. चंद्रकांत पाटलाने असा शब्द वापरला की नाही, मला खोटं सांगू नका. असं म्हणा ना, तुम्ही प्रश्न आधी उलटा विचारला होता, नाही तर चंद्रकांत पाटलातला आता तो बघायला असता ना लगेच कसा प्रश्न आहे तेच म्हणलं प्रश्नात. कारण तेव्हा काय बोलतो महाभारत घेणार, तेव्हा तसं नाही बोलून जर अंगावर आलं त्याच्या तर त्याला महाराष्ट्र सोडून द्या, पण दिल्लीत राहायची पंचध्वनी या शब्दामुळे.
राजकारणाचे शब्द बोलावे, पण कोणता शब्द बोलायचा आणि कोणता नाही बोलायचा ते समाजात जास्त निघत असतो मराठीत. मला माहित तो शब्द तो बोलणार नाही. तो जर बोलला ना त्याचा जेमत लागली. तुम्हाला काय करायचं करा, आम्हाला देणं घेणं नाही. ओबीसीत मराठा, ओबीसीत आरक्षण पाहिजे, त्याशिवाय मी आणि मराठी मुंबई सोडित नसते. तुम्हाला शनिवारी रविवारी महाराष्ट्रातला मराठा घरी नसतो. तुम्ही स्वतः कॅमेऱ्यावर बघणार. हे पण ध्यानात ठेवा. मला ती दिवस उभं देऊ नका. कारण आम्ही एकदा इकडून सांगितलं का शनिवारी या म्हणून रविवारी या, तर तुम्हाला सांगतो मुंबईचं सोडत पण इथून 100-200 किलोमीटर मागं उभा राहून आपण जे बोलतो ते करतो. तुम्ही फक्त पुढच्या शनिवार रविवारी या. ओबीसी नेते सुद्धा तुम्हाला काल भेटायला आले. शरद पवारांचे ओबीसी नेते ज्यांनी मंडल यात्रा सुरू केली ते राजा राणे तुम्हाला भेटायला आले. काय नेमकं म्हणते तुम्हाला पाठिंबा दिला का त्यांनी? मग आता तुम्ही पत्रकार विचारला असेल ना. ते म्हणतात मी विचारपूस करायला आलो होतो. मग याच्यामुळे मी लबाड लोक व्यासपीठावर सोडून देतो. तुम्हाला एकदा म्हणले आम्ही सोबत येतो, तुमची मागणी योग्य. कोणाचं नाव घेऊन मोठं करण्यात माझ्या चला जाऊ द्या. जे म्हणले असते ते म्हणले असते सोडून मी आहे ना कमी ओबीसीतून आरक्षण घ्यायला. आभार. कोण म्हणलं? कोण? चितुंदरी. चितुंदरीचे पाय मोजले का तुम्ही? तुला 4 पाय आहेत का किती मिळत लागत आहेत त्याची गाठ पडली. आणि चितुंदरी लाल असते, लाल. ऊन पडलं तरी लाल, हिवाळा असला तरी लाल, आणि पावसाळा असला तरी लाल. आणि काय म्हणते हे सुद्धा कळत नाही. चितुंदरी नुसती आरडत चलत, नुसती आरडत चलत. त्यामुळे ते त्याचा दोषच नाही. एकदा आंदोलन संपू द्या. निलेश साहेबाला दादा सांगितलं तुम्ही याला आवरा, त्याला आंदोलन संपू द्या. त्याच्यात बघतोच किती जमीन ते सध्या नको. हे लोक ना राजकारणी लोक नाचते असते. सगळ्यात महत्वाचं समजून घ्या. मंत्री आमदार हे नाचते असते. त्यांना किती समजून सांगितलं तरी ते तुमच्या समोरच बोलणार. समजून सांगायला पाहिजे कसं आरक्षण द्यायचं. मग 2 वर्ष काय सांगितलं तुम्हाला? 2 वर्ष काय तुम्हाला नुसतं बाजारात ढुलतं का म्हशी? तुम्हाला म्हशी बाजाराला येत होते गांधरवाडी. तुम्ही सगळ्याला सांगितलं समजून. याचे ना मीच विचार आहेत बघा. लोकांना ना टळपायचं असे याचे विचार. याला सगळं सांगितलं नको बाबा. चला धन्यवाद. मला तो पुढं पडायला लागला. नाही काही नाही काय बघू आम्ही कसं मिळायचं. आम्ही पुरे सज्ज झालेलो. फक्त मराठ्यांना पुन्हा सांगतो सगळ्यांनी तुम्ही शांत राहा. काहीही झालं आरक्षण ते घेणार आहे त्याच्यात तुम्हाला. आणि ते पण ओबीसीतूनच घ्या. फक्त तुम्ही शांत राहा. सरकारलाही सांगणार तुमच्याकडं टॅक्सी लावायची एक लाईन असती त्याच्यावर गाड्या लावल्या पोराला कमी पडतंय. आता 29 ग्राउंडवर लावलेत कमी पडायले. तुम्हीच पत्रकार बांधव सांगता ना मला माहित नाही. ते आपल्या साहेबांनी सांगितलं उघड पळून गेलेली फोडले काय आहे का? त्यांनी सांगितलं की सगळे पॅक झालं. मग आता टॅक्स लावतीये हे लावलं तिथं लावू द्या ना. गरीबाच्या लेकरात काय फरक पडतो? आणखीन बरेचसे स्टेडियम आहे तिथं कुठेतरी इथं जवळ घुसतो.
कुठेतरी माहित नाही आपल्याला इथं असतं. ती ओपन करा, आराम करते, लेकरं गाड्या लावते, युवांकडे स्टेडियम येते, त्याच्या गाड्यावरती आराम करू शकते. तुम्हाला जेवढे असतील तेवढे द्या, पण मराठीचा पोरा सांगतो मैदानावर गाड्या लावा, जेणेकरून गाड्या सुरक्षित राहतील. म्हणजे तुम्हाला मुंबईत यायला ताण नाही. गाडी सकट मुंबईला येणं, तुम्ही जरी भिजले तरी तुम्ही रेल्वेनं जाऊन गाडीत झोपू शकता, कपडे बदलू शकता, जेवू शकता. दोन्ही दत म्हणल्यावर लावायला जागा नाही. त्यामुळे हे पण सगळ्यांनी समजून घ्या. मराठा समाजाने शांत राहावं ही माझी पुन्हा विनंती आहे. आपल्या समाजाची मान खाली जाऊ नये. धन्यवाद. बस धन्यवाद. अरे मला नाही बोलता येत हिंदी. आमची मागणी ही संविधानाला धर्माचे सगळ्या सरकारला माहिती. सरकारी दस्तावेज हैदराबादचे गॅजेटियर सरकार संस्थांचे बॉम्बे गव्हर्नमेंट कायदे देशात लागू झाले हे इंग्रजकालीन दस्तावेजावर लागू झाले. तेच पुरावे दस्तावेज आमच्या मराठ्यांचे कुणबीचे. मराठा आणि कुणबी एक. याच्यासाठी 58 लाख नोंदींचा अहवाल सरकारजवळ. त्यामुळे मराठा आणि कुणबी एक आपण जाहीर निघतोय. गॅजेटियरमध्ये गावनिहाय, तालुका आणि जिल्हानिहाय नोंदीची आकडेवारी. म्हणजे मराठवाड्यातला मराठा हा कुणबी असंच प्रत्येक गॅजेटियरमध्ये. सगळ्या शहरांची अधिसूचना काढली, तिथे फक्त आता अंमलबजावणी करणं बाकीचं. पोटजात उपजात म्हणून कुणबींची मराठ्यांची पोटजात उपजात म्हणून घेता येते. संविधानाच्या बाहेर ही मागणी नाहीये. फक्त त्यांना द्यायचं जीवावर आलंय. पण आम्ही आता ही शेवट आरपारची लढाई, निर्णायक टप्प्यावर आंदोलन. मराठी आता घरी झोपायला तयार नाही. तसा वेळ मिळेल तसं मुंबईकडे जाईल. शनिवारी रविवारी यायचं तर आत्ताच यायला लागले. काही जेव्हा वेळ असेल तेव्हा निघतात. राज्याच यायला लागले. त्यांना वाटतं आपले पोर मुंबईत जाऊन संघर्ष करायला लागले, लढायला लागले, आपण घरी झोपून काय करायचं. सगळे मुंबईकडे निघाले. ते शनिवार रविवारची वाट नाही बघायली. वेळ मिळाला की मुंबई, वेळ मिळाला की मुंबईकडे निघाले. फडणवीस तो कह रहे हैं ना कि आपकी जो डिमांड है वो अवैध डिमांड है, घटना के बाहर है और वो घटना के भीतर रहते हुए निर्णय लेंगे. नाही, मग आमची जर देवेंद्र फडणवीसांचा म्हणणं आमची मागणी अवैध आहे, तर मग 180 जाती घातल्या गादी. मग 350 जाती ओबीसी आरक्षणात पोट जाती उपजाती मग घातल्या, ते सुद्धा अवैधच असायला पाहिजे. मंडळ कमिशननं 14% आरक्षण दिलं होतं, ते आता 30% झालं. मग वरचं 16% सुद्धा अवैधच असायला पाहिजे. एका डोळे गेले त्यांचे. 50%च्या वर 52% कसं काय झालं. वरचा 2% सुद्धा अवैध ते उघडवायला पाहिजे. ज्या जाती सदन झाल्या त्या बाहेर करायला पाहिजे होत्या. दर 10 वर्षाला त्यांनी त्याचा सर्वे करणं आवश्यक होतं. 50 वर्षात एकदा पण नाही केलं. हे पण अवैधच. मग आमची मागणी तुम्हाला कायद्याला सोडून दिसती. मग ते बाकीचं जे पोटजाती उपजाती घातलं कायद्याला सोडून नाहीत का. म्हणलं तर 14% आरक्षण दिलं. वरचं घातलेलं कायद्याला सोडून घातलेलं आहे. मग 16% वरचं मराठीचं आरक्षण आहे. आप अपना अनशन खत्म कब करेंगे? सवाल तो यही है ना कि मेल्यावर खत्म करेंगे. धन्यवाद.
मनोज जरांगे पाटील आंदोलनाचा तिसरा दिवस आझाद मैदानातून ते पत्रकारांशी बोलत होते। यामध्ये त्यांनी सरकारमधल्या बऱ्याचशा मंत्र्यांपासून ते अगदी मुख्यमंत्र्यांपासून नितेश राणे, चंद्रकांत पाटील, राज ठाकरे यांच्यावरती टीका केली आहे। राज ठाकरे मराठवाड्यामध्ये कधी आले का असा सवाल जरांगेंनी विचारला। मानाला भुकावलेलं पोरग म्हणजे राज ठाकरे अशी टीका त्यांनी जरांगे पाटील यांनी केली आहे राज ठाकरेंवर। तर चंद्रकांत पाटील म्हणाले की आरक्षण मिळणं अशक्य आहे, त्यावरती चंद्रकांत पाटलांनी शांत राहावं। चंद्रकांत पाटलांनीच आमच्या पडताळण्या रोखल्या होत्या असं जरांगे म्हणाले। चंद्रकांत पाटलांना काय अक्कल असं देखील जरांगे पाटील म्हणालेत पत्रकारांशी बोलताना। आजचा आंदोलनाचा तिसरा दिवस आहे, ते पत्रकारांशी बोलत होते। कशाला चंद्रकांत पाटलांना विचारता असंही जरांगे पाटील पत्रकारांना उद्देशून म्हणाले। तर आंदोलन संपू द्या, नितेश राणेला बघतो जसं वक्तव्य जरांगे पाटील यांनी केलंय। दादांना सांगितलं होतं त्याला जरा शांत बसवा असंही जरांगे पाटील नितेश राणेंना उद्देशून म्हणाले। नेते आणि मंत्र्यांचे विचार हे नीच असतात असं पत्रकारांशी बोलताना जरांगे पाटील आत्ता म्हणाले। राज ठाकरे हे कुचक्या कानाचे असं देखील वक्तव्य जरांगे पाटील यांनी केलंय। राज ठाकरे मराठवाड्यामध्ये कधी आलेत का असाही सवाल जरांगे पाटील यांचा। नितेश राणे, राज ठाकरे, चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस या सगळ्यांवरती टीका केली। देवेंद्र फडणवीस हे शिवतीर्थवरती येऊन गेले म्हणजे चहा पिऊन गेले तरी ते खुश होतात, म्हणजेच राज ठाकरे खुश होतात असं जरांगे पाटलांचं म्हणणं आहे। आणि राज ठाकरे कुचक्या कानाचे अशी देखील टीका राज ठाकरेंवरती जरांगेंनी केली। राज ठाकरे कधी मराठवाड्यामध्ये फिरकले नाहीत असा देखील आरोप जरांगेंनी केला। एका पत्रकारांनी प्रश्न विचारला, हे उपोषण कधी संपणार, त्यावर देखील अगदी उत्तर जरांगे पाटील यांनी मेल्यावर असं दिलं। अतिशय निर्वाणीचं वक्तव्य जरांगे पाटील यांचं, त्यामुळे सरकार गांभीर्यानं घेत नाही असा देखील एक प्रकारे आरोप आहे जरांगेंचा। त्यामुळे उद्यापासून मी पाणी देखील पिणं बंद करणार आहे, उद्यापासून कडक आमरण उपोषण करणार अशी देखील घोषणा जरांगे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केली। मराठा समाजानं हिंसक आंदोलन करायचं नाही, उपस्थित असलेल्या सर्व कार्यकर्त्यांना बांधवांना त्यांनी शांत राहण्याचं पुन्हा एकदा आवाहन केलं।